हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत आपल्या बाथरूममधले किंवा आपल्या घरात असलेले जे स्टीलचे नळ असतात तर ते कसे साफ करायचे. बऱ्याच वेळेस काय होतं, हार्ड वॉटर किंवा आपलं बोरवेलचं विहिरीचं पाणी जर तुमचं असेल तर त्यावरती असे पांढरे क्षार जे असतात तर ते चिटकून आपली नळं ही खराब होतात. अगदी पांढरे पांढरे असं त्याचं एक कोटिंग त्यावरती येतं. तर हे साफ करायला खूप अवघड जातं आणि वेळच्या वेळी साफ केलं नाही तर ते बरंचसं असं त्याचे हार्ड डाग पडतात की ते कशानेच निघत नाही. तर आज मी अगदी खूप सोपा उपाय सांगणार आहे. अगदी घरातलेच असलेल्या साहित्य वापरून आपण हे जे नळ असतात ते क्लीन करणार आहोत. तर आता हा बाथरूममधला माझा नळ पहा. आमच्या इथेही बोरवेलचं पाणी असल्यामुळं नळं बरीचशी खराब होतात. वेळच्या वेळी ती साफ करावी लागतात. तर आज आपण हीच नळ कशी साफ करायची ते पाहणार आहोत. तर आता बाथरूममधला किंवा हा आपला बेसिंगमधला तर तोही नळ असा थोडासा त्याला पांढरं कोटिंग आलेलं आहे. त्याचबरोबर जे किचनमधले नळ आहेत तर तेही खराब झालेले आहेत. तर सगळीच नळं आज मी तुम्हाला अगदी चकाचक अशी नव्यासारखी क्लीन करून दाखवणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण प्रोसेस कशा स्टेप्स आहेत तर त्या नक्की पहा. आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा. तर आता आपण एक सोल्युशन बनवणार आहोत. त्यासाठी आपला जो खाण्याचा सोडा असतो तो मी इथं 1 चमचा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा आपलं डिटर्जंट पावडर असतं किंवा भांडी घासायचं लिक्विड जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. ह्या दोन्ही पावडर आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर ह्यात वापरणार आहोत आपण लिंबू. खराब सुकलेलं कसंही लिंबू असलं तरी चालेल. एक अर्धं लिंबू घ्यायचं, फोड घ्यायची आपल्याला आणि पूर्ण लिंबाचा रस पिळून ह्यात घ्यायचा. आपल्याला इथं कुठंच पाणी वगैरे वापरायचं नाही आहे. फक्त लिंबाचा रसमध्ये आपल्याला हे जे सोडा आणि डिटर्जंट पावडर आहे तर ती मिक्स करून त्याची एक पेस्ट बनवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं त्याला फेस येतो आहे, म्हणजे हे ॲक्टिवेट होतं आहे. आणि थोडाही वेळ न घालवता आता हे सोल्युशन आपण जे लिंबू वापरलं त्याच लिंबाच्या सालीने आपल्या सगळ्या नळांना लावून घ्यायचं आहे. हे सोल्युशन तुम्ही अगदी खूप जास्त क्वांटिटीत करून ठेवू नका. जेवढी गरज आहे तर तेवढंच करायचं. आता सगळ्या नळांना लावण्यासाठी मला 1 चमचा सोडा आणि 1 चमचा डिटर्जंट पावडर एवढं पुरेसं आहे. आणि ते खूप जास्त वेळ ठेवलं तर त्याचं जे काही इफेक्ट असतो तो आपल्याला रिझल्ट व्यवस्थित येत नाही. म्हणून पटकन करायचं आणि पटकन लावून घ्यायचं. तर आता ह्या लिंबाच्या सालीने मी सगळं सोल्युशन आपल्या सगळ्या नळांना लावून घेणार आहेत आणि एक 10 मिनटं आपल्याला वेट करायचं आहे. म्हणजे 10 मिनटात याची जी प्रोसेस होऊन आपले जे नळावरचे पांढरे क्षारांचे डाग आहेत तर ते खूप इझिली साफ होतात. तर आता ह्या सगळ्या नळांना मी हे सोल्युशन लावलं आहे आणि 10 मिनटं आपण वाट पाहूयात. 10 मिनटानंतर काय करायचं, हे जे असे स्क्रबर्स येतात त्यांनी आपल्याला मी थोडंसं ओलं करून घेतलं आहे आणि त्यांनी आपल्याला नळ घासून घ्यायचा आहे. इथं तुम्ही तारेची घासणी अजिबात वापरू नका. खूपच डाग आपले पक्के असतील तर एखाद वेळेस वापरा. कारण काय होतं, तारेची घासणी वापरली की जे आपले नळाची शायनिंग असते ती कमी होती आणि असे नळ आपले जुने दिसू लागतात. म्हणून दर वीकला तुम्ही असं क्लिनिंगचं रूटीन ठेवलं तर खूप जास्त असे पांढरे डाग राहणार नाहीत आणि खूप इझिली कसलीच मेहनत न घेता आपले सगळे नळ नव्यासारखे चकाकले जातील. तर आता इथं पहा, मी स्क्रबरनेच याला घासून घेतलं आहे आणि त्यानंतर पाण्याने धुतल्यानंतर हा नळ अगदी नवा नळ आहे असं वाटतं. साधारण 1 वर्ष होत आलं हे नळ मी चेंज केलेत आणि पाहू शकता की अगदी जसे नवीन आत्ताच बसवलं आहे अशा पद्धतीने हे नळ दिसत आहेत. हे अशा पद्धतीने तुम्ही दर वीकला एकदा जरी आठवड्यातनं हे असे नळ आपले क्लीन केले तर यावरती खूप पक्के असे डाग बसणार नाहीत. आणि मग असं जास्त पक्के डाग नसतील तर इझिली तुम्ही काढू शकता. परंतु खूप जास्त जर डाग आपले जे क्षाराचे डाग पक्के असले तर थोडंसं तारेची घासणी वगैरे वापरा
नाहीतर अशा एक साध्या न काही कष्ट करता असेही तुम्ही नळ साफ करू शकता. आणि त्यानंतर एका कपड्याने हे आपल्याला नळ पुसून घ्यायचे आहेत, म्हणजे पाण्याचे जे काही डाग राहतात नंतर तर तेही साफ होऊन जातात. तर तुम्ही पाहू शकता की इथं हा नळ अगदी नव्यासारखा चमकू लागला आहे आणि काहीच आपल्याला कष्ट घ्यावे लागले नाहीत. घरात असलेल्या साहित्यात आपण हे सगळं क्लिनिंग केलं आहे. तर आता बाकीचेही नळ जे आहेत ज्याला आपण ते सोल्युशन लावलं होतं तर तेही आपण वॉश करून घेऊयात. तर आता इथला माझा वॉश बेसिनमधला पण जो नळ आहे तर तोही अगदी नव्यासारखा दिसतो आहे. आणि त्याचबरोबर किचनमधले जेही नळ तर ते खूप जास्त खराब होतात, आपले वापर जास्त असतो, तर तेही तुम्ही या पद्धतीने असे साफ करू शकता.